दिसतोय परक्याचा, फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं सोहनलालच्या घरी लग्नाची तयारी सुरू आहे. दागिने आणि कपडे पसंत केले जात आहेत. मीनाक्षी या सगळ्यामुळे खुश आहे. अभिजित आणि पल्लवीचं लग्न होतं. रजिस्ट्रार घरी येऊन लग्न रजिस्टर करतो. सर्वजण खुश आहेत आणि तेव्हाच कळतं की गोविंद जेलमधून फरार झालाय. पल्लवीची पाठवणी होते. नाना आशाला घेऊन आपल्या घरी पोहोचतात. बलराजलाही कळतं की गोविंद जेलमधून पळालाय आणि त्यामुळे तो चिंतेत आहे. आशाची पाठवणी होते आणि ती विजयच्या घरी येते. आता पुढे आजपासून आहे तुझं घर आहे, आपला स्वर्ग. सुनबाई, धाकटी सुनबाई, आता आपल्या उजव्या पायाने कलश ओलांडून घरामध्ये प्रवेश कर. हो मम्मी. बघून घे सुनबाई, आता हे तुझं घर आहे. या घराचा मान सन्मान, या घराच्या सगळ्या जबाबदाऱ्या आता तुझ्या आहेत. अरे अरे मम्मी, तिला श्वास तर घेऊ द्या आधी. अजून हिने घरात पाऊलही ठेवलं नाही आणि सगळ्या जबाबदाऱ्या हिच्यावर टाकून दिल्या. तशी आपली पल्लवी हळूहळू समजून जाईल की या घरातल्या काय काय जबाबदाऱ्या आहेत. अजून तर खूप काही शिकायचं आहे, समजायचं. अगं वैशाली, जबाबदारी सगळ्यांना शिकवते. खरं तर किती विचित्र पण किती सुंदर गोष्ट आहे की एखादं नातं जुळलं नाही, 7 फेरे घेतले नाही की एखादं घर मुलीचं आपलं स्वतःचं होऊन जातं. तिला हे सांगितलं जातं की बाई, आता हे घर तुझं आहे. वहिनी, तुमच्याही डोक्यात हा विचार त्याच दिवशी आला असेल ना, ज्या दिवशी तुम्ही या घरात पहिलं पाऊल ठेवलं होतं. हो, पण बोलण्याची संधी आज मिळाली आहे ना. चल सुनबाई, आज चल. वहिनी, जर दादाला सुट्टी मिळाली असती ना तर तोही आज लग्नाला आला असता. तुम्हाला माहितीये, सगळे त्याच्याबद्दल चौकशी करत होते. पण आता त्यांची नोकरी अशी आहे की सुट्टी मिळेल नाही मिळेल काहीच सांगता येत नाही. पण आजच्या दिवशी तर तुम्ही दादाला खूप मिस करत असाल ना. कम टू द पॉइंट. काय विचारायचं ना ते आता विचार. वहिनी, ते सगळं सोडून द्या. मला फक्त हे सांगा की पहिल्या रात्री
दादाने तुम्हाला काय गिफ्ट दिलं होतं? बोला ना. या सगळ्या गोष्टी सांगायच्या नसतात भाऊजी. तुम्ही एक काम करा, तुम्ही पल्लवीला ते द्या जे तिला मनापासून आवडतं. ठीक आहे, जा जा हो, डोंट वेस्ट टाइम. कालपर्यंत या घरात फक्त मी आणि मीच होते. मम्मींना जे काही सांगायचं असेल ते त्या मलाच सांगायच्या आणि माझंच ऐकायच्या. आता या घरात ही सुद्धा स्वतःची जागा घ्यायला आली. नवी नवरी आहे, मम्मींना हिच्याकडून जरा जास्तच अपेक्षा असतील, पण मी हिला माझं स्थान नाही घेऊ देणार. बबलू, तू कसला विचार करतोयस? काही विचार नाही करत साहेब. लग्न तर माझं बी होणार होतं. असो, पण थोडक्यात वाचलं. थोडक्यात वाचलो म्हणजे? अरे तुझं लग्न झालं असतं तर आतापर्यंत तुला मुलंबाळ पण झाली असती. डोसक्यावरचे हे बाल गेले ना, मग बाळ व्हायचा प्रश्नच कुठं. तुम्हाला एक सांगू का साहेब, माझे डोसक्यावरचं टक्कलच माझं लग्न न व्हायचं कारण बनलं. आजही माझ्या मनात वारंवार एकच प्रश्न उभा राहतो की जर माझ्या डोसक्यावर केस राहिले असते तर माझं बी लग्न झालं असतं. बबलू, तुझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की तुझ्या डोक्यावरचे केस विरळ झाल्यामुळे तुझं लग्न झालं नाही? हा, वय साहेब, मुलीला तर मी फोटो दाखवला होता केस असलेला. लग्नाच्या मंडपातही बसलो होतो पगडी घालून, पण तिथं ना पंखा चालू होता. माहित नाही कुणीतरी पंखा माझ्याकडे फिरवला आणि माझी पगडी उडून गेली बघा. आणि हा माझा चंद्र बघून मुलगी पाटावरून उठली आणि पळून गेली. काय हरकत नाही बबलू, तू हिंमत सोडू नकोस. आपलं शोधकार्य चालू ठेव, थोडी सबुरी ठेव. परमेश्वर कोणी ना कोणी बिन केसांची मुलगी तुझ्यासाठी जरूर पाठवेल, तेव्हा तुझं लग्न होईल. हो. हा, तुम्ही आशीर्वाद देताय की शाप देताय? तुला जे समजायचं ते समज. हा, जर आपल्यांचेच असे विचार असतील तर दुश्मनांची गरजच काय. अरे बाबा, तुम्ही आयुष्यमान भव. नमस्कार बाबूजी. बबलू, बाबांसाठी चहा घेऊन ये. वय साहेब. काय विचार करतोयस? काय नाही बाबा, पल्लवी गेल्यामुळे घर सुनं झालंय बाबा. असं नाही की पल्लवी प्रत्येक वेळी घरी असायची, पण ती परक्या घरी गेल्यानंतर असं वाटतंय की या भिंतींनाही तिची आठवण येते. होय बेटा, मी सुद्धा या सुनेपणाचा अनुभव घेतलाय. आशाच्या पाठवणीनंतर ते घरही सुनं झालंय. पण सुखद गोष्ट ही आहे की आपल्या दोन्ही मुलींच्या घरात आता आनंद पसरलाय. बाबा, हाच तर दुनियेचा रिवाज आहे, कधी सुख तर कधी दुःख. अगदी बरोबर बोललास बेटा, कधी सुख तर कधी दुःख. काय विचार करतोयस विजय? काही नाही, गेलेल्या काळाचा विचार करतोय. काय जर आपल्याला जिणाऱ्या काळाबद्दल माहिती असती ना तर आपल्याकडून इतक्या चुका झाल्याच नसत्या ज्या अजाणतेपणी होऊन गेल्या. विजय, जीवनामध्ये असे चढ उतार येतातच. माणूस भलेही कुठल्याही वळणावर असो, आयुष्य त्याला शेवटी कुठल्या ना कुठल्या मुक्कामी पोहोचवतच. यु नो, तू ठीकच बोलतेस आशा, की मनाला या गोष्टीची निश्चिंती आहे की
लवकरच आपल्याला आपल्या चुकांबद्दल जाणीव झाली आणि त्या चुकांना सुधारण्याची संधीही मिळाली. तुला जो अधिकार मिळायला हवा होता तो तुला मिळाला आणि पल्लवीचं जीवनही सुखी झालंय. आणि आता मला पूर्ण विश्वास आहे की आपण दोघं सुखाने आपलं जीवन जगू शकू. विजय, या गोष्टीकरता मी परमेश्वराची खूप आभारी आहे की सर्व काही ठीक झालं. तुझं खरं आहे आशा. तुला खरं सांगायचं तर आपल्या नव्या जीवनाची सुरुवात आजपासूनच झाली. पप्पा म्हणत होते की उद्याच आपल्याला रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन आपलं मॅरेज रजिस्टर करायला हवं. हां, घरी सुद्धा सगळेजण हेच म्हणत होते. हो आशा, आपण उद्याच जाऊया. बरं ऐक ना, हं? मला तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची होती. हं? जोवर गोविंदला पोलीस अटक नाही करत, तू जेव्हा कधी घराबाहेर पडशील प्लीज जरा केअरफुल राहा. इतकी काळजी आहे माझी? स्वतःपेक्षाही जास्त. रेखा ही भाग्याची. भाऊजी, आता पूर्ण रात्र वाट बघायला लावणार आहात का? अरे बहिणी, तुम्ही इथे अरे, तुम्ही काही लहान बाळ नाही आहात ज्याला बोट पकडून चालायला शिकवावं लागेल. मनात आनंदाच्या उकळ्या फुटतायत. घ्या, सांभाळा यांना. हॉलमध्ये बसले होते. जर मी यांना इथे खेचून आणलं नसतं ना तर पूर्ण रात्र वाट बघायला लागली असती. महाशय त्या आधी प्रेम करतील, मग आणाभाका घेतल्या जातील आणि मग कुणाची तरी वाट बघण्याचा विचारही करणार नाही. असं वाटतंय दादाने तुम्हाला खूप वाट पाहायला लावली होती, हो ना? आता माझी गोष्ट सोडा हो. जेव्हा त्यांना सुट्टी मिळते तेव्हा आम्हाला घरात एकांत मिळत नाही आणि जेव्हा एकांत मिळतो तेव्हा आम्ही बस 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 बस. आता तुम्ही तुमचं दुखणं सांगणं बंद करा. सॉरी 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 सॉरी. ठीक आहे ठीक आहे. ऑल द बेस्ट. बाय. पल्लवी, आज माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस, सर्वात प्रेमाचा दिवस. मला नवीन जीवनसाथी मिळाली. तुला भेटल्यावर मला नवीन दिशा, नवं ध्येय मिळालंय. जगण्याची इच्छा पण दुप्पट झाली. मला सदैव तुझ्या प्रेमाच्या आणि तुझ्या सावलीतच राहायचंय. तुझ्या पदराशी खेळता खेळता तुझ्यात हरवून जायचंय. माझ्या स्वप्नांना साकार करशील ना? काय झालं? अभिजित, मला थोडा वेळ हवाय. ओह, आय अंडरस्टँड. कदाचित भूतकाळचं ओझं अजूनही तुझ्या मनावर आहे. तू आयुष्यात आलीस
आणि माझ्या जीवनाला जणू वरदानच मिळालं. पण मी तुला वचन देतो, जोवर तू तुझ्या भूतकाळाला विसरून तू स्वतःला समर्पित करायचं नाहीस, मी माझ्या प्रेमाच्या देवीला लांबूनच पुजत राहील. थँक्यू. आय लव्ह यू. रेखा ही भाग्याची. अगं सुनबाई, हा. आज सकाळ सकाळ तयार झालीस? हो मम्मी, त्याचं काय आहे ना, घरामध्ये नवीन नवीन सून आली आहे, हं. तर मी विचार केला की जो रस्ता आपण तिला दाखवू त्याच रस्त्याने ती पण चालेल. अगदी बरोबर बोललीस. तशी तुला पूजापाठ करण्याची आवड नाहीये. आता छोटी सून माझ्या रस्त्यावर चालतीये की नाही हे तर माहित नाही. जास्त अपेक्षाही नाहीये तिच्याकडून. वकीलजी आहे. मम्मी, पल्लवी, सुनबाई, तू कुठे गेली होतीस? मी मंदिरात गेले होते, बस तिथूनच पूजा करून आले. सुखी राहा. हे घ्या प्रसाद. दीदी, सुनबाई, तुला पाहून खरंच असं वाटतंय की तू माझ्या जबाबदाऱ्या कमी करायला आलीयस. तुझा हा भक्तिभाव पाहून मी खूपच खुश आहे. खरं सांगू सुनबाई, मी आणि वैशालीने हा विचार नव्हता केला की वकिली केल्यावर तुला धर्म आणि कर्माची इतकी रुची असेल. एज्युकेशन कधी संस्कारांचा वैरी नसतो. आपण भले कितीही उच्च शिक्षणाने सुशिक्षित झालो तरीही आपल्या संस्कारांना पण कधीही विसरता कामा नये. तू बरोबर बोलतीयस पल्लवी. मग हे संस्कार थोडे भाऊजींनाही शिकवा. मला माहिती आहे ते अजूनपर्यंत झोपले असतील. हो, मी मुद्दाम त्यांना नाही उठवलं, पण मी आता त्यांना उठवून येते. अगं पल्लवी, चहा शिवाय त्यांचे डोळे उघडत नाहीत. ठीक आहे, मी आता चहा बनवून आणते. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी पण आणते. मी तुझी मदत करते, ये. अभिजित, 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 अभिजित उठा, खूप उशीर झालाय. अरे यार, असं का होतं? जेव्हा जीवनाच्या साऱ्या इच्छा पूर्ण व्हायला येतात, कुणी ना कुणीतरी येऊन जाग करतं. तुम्ही स्वप्न पाहत होता? आता तू आलीस ना, मग कधी ना कधी माझं स्वप्नही पूर्ण होईल. तुम्ही लवकर तयार व्हा, बाहेर सर्वजण तुमची नाश्त्यासाठी वाट बघतायत. पहिले तू बोल, तू माझं स्वप्न पूर्ण करशील ना? तू उत्तर नाही दिलंस. माझी स्वप्न पूर्ण करशील ना? प्रॉमिस?
पल्लवी अगं ऐकलंस का? हो मम्मी, बस आलेच. तुम्ही लवकर चहा घ्या अभिजित, सर्वजण वाट बघतायत. रेखा ही भाग्याची. अगं आशा, तू किचन मध्ये काय करतेस? तुझा नाश्ता मी बनवते. अरे दीदी, तुम्ही जा, मी सर्व करेन. आशा, तुला समजत नाहीये, ममाने नाश्ता बनवायला मला पाठवलंय. ममाला माहितीही नाही की नाश्ता तू बनवतेस म्हणून. दीदी, अरे अरे राहू द्या ना. घरातली कामंही कुणाला सांगून किंवा विचारून नाही केली जात. मला माहिती होतं नाश्ता बनवायचा, तर मी आले. अगं सुनबाई, तू इथे काय करतेस? मला वाटलं तू तुझ्या खोलीमध्ये आराम करत असशील. नाही नाही नाही, काम ठेव बरं हे सगळं. मम्मी, ते मी विजयला चहा देऊन सरळ किचन मध्ये आले. बिलकुल चुकीचं आहे आशा. तुला फक्त आराम आणि आराम करायचा आहे, कुठलंही काम नाही. मी आणि रिधिमा आहोत ना, आम्ही सगळं सांभाळून घेऊ. मम्मी, तुम्ही दोघी काम करणार आणि मी बसून राहू, हे मला नाही पटत. बेटा, आता तू तुझी काळजी घ्यायला हवीस. तू आई होणार आहेस आता. आमच्यासाठी याहून आनंदाची गोष्ट आणखी काय असू शकते? नाही, असं नाही चालणार. हा, आजपासून तू फक्त आराम करायचा आणि कुठलंही काम करायचं नाहीस. पण मम्मी, अगं हो आशा, या घराचं सर्वात मोठं स्वप्न साकार होणार आहे आता. आम्ही सगळे खुश होत की लवकरच या घरात बाया लीलांचा आवाज ऐकू येणार आहे. हो आशा, मी तर त्या दिवसाची वाट बघते की जेव्हा एक सोनूला तानूला छोटंसं नातू माझ्या मांडीवर खेळेल. मी त्याची मालिश करीन, त्याला न्हाऊ माखू घालीन. बघच तू, तुझ्यापेक्षा तो माझ्या अंगावरचा जास्त असेल. अच्छा. हो. आशा, तू कुठल्या डॉक्टरांचा सल्ला घेतलायस का? अखेर योग्य सल्ला तर डॉक्टरच देऊ शकतील की तुला काय काळजी घ्यायची, काय काय खायचंय, कुठली औषधं घ्यायची आहेत. नाही दीदी, डॉक्टरकडे जाण्यासाठी वेळच मिळाला नाही. पण आता दुसरा महिनाच तर चालू आहे ना. नाही आशा, डॉक्टरांकडे जाणं खूपच गरजेचं आहे. मी उद्याच डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेते. पण सध्या तरी हे सगळं बंद. चल चल तुझ्या अगं, खोली. मी प्लीज. अगं मी तुला अगं, एकदा जा ना, सांगितलं ना. आशा. चल 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 चल. पण मी काय करणार रूम मध्ये बसून? काही नाही, मी तुला अंगाई म्हणून दाखवते. चल. पल्लवी, तू किती हळूहळू नाश्ता करतेस. नाही मम्मी, मी तर व्यवस्थित खाते. मला तर वाटतंय की तू खाते कमी आहेस आणि लाजतेस जास्त. जर तू अशाच प्रकारे लाजत राहिलीस तर उद्यापासून तुझं जेवण मी खोलीमध्येच पाठवेन. एकटीच खात बस मग. अगं नाही मम्मी, मला नाही वाटत की अशी काही वेळ येईल. भाऊजी अगदी बरोबर बोलतायत मम्मी. आपली पल्लवी इतकी लाजाळू नाही असू शकत. जी भर न्यायालयात जजच्या समोर उभी राहून वाद घालू शकते, ती आपल्या घरात किती दिवस लाजत राहणार ना. तुझा दृष्टिकोन चुकीचा आहे सुनबाई. स्त्री भले काहीही बनो, पण ती आपली मान मर्यादा, लाज शरम कधीच नाही विसरू शकत. सकाळी तू पाहिलं नाहीस किती संस्कारी आहे ती? तेव्हा तुला जाणीव झाली नाही? जाऊ दे ना मम्मी, आत्ता तर पल्लवीने या घरात पाऊल ठेवलंय. आता थोडा तरी वेळ तिला लागणारच ना, या घराला समजायला आणि या घराची परंपरा समजायला. आई वडिलांसाठी मुलांचं सुख आणि त्यांच्या करिअरपेक्षा जास्त दुसरं काहीच नसतं. पल्लवी इथे वकिली करू शकेल, याकरिता मी तिचं लग्न त्या घरात केलं. मीनाक्षी, पल्लवी फक्त तुझीच नाही तर आमचीही मुलगी आहे. मला माहितीये. बरं साहेब, आता माझ्या जाण्याची बी वेळ आली. मी लगेच येतो. हं.